जय शिवराय मंडळी. तर आमच्या घराकडसून मोपा लँड जाणारी विमान इतकी जवळ दिसत होती, तर ती सातरड्याच्या फुलावरून कितकी जवळ दिसत असतील ह्या बघूच्यासाठी मी या गाडी घेतली आणि मी या गेले सातरड्याच्या फुलावर पोटले माका इमानात तर काय सांगा नाही, पण दिसलो माका खतरनाक आणि एक नंबर व्ह्यू आणि त्यांच्या पाण्यात रिफ्लेक्शन बघू तर एकच नंबर भारी वाटत होता. ह्याच फुलाच्या खाली एक माड उभो होतो, असं वाटतं बघू की तो पाण्यात उभो. आपण ठेसर जवळ जाऊन आपण जेव्हा बघतो तेव्हा तो असा जमिनीवर उभो, म्हणजे थोडक्यात माझं पावत झालो. विचार करू लागला सर मी इले विमान बघू काय सर माड बघू गेले हळ्यातडे कुत्र्यासारखं लाल टपके उभो होते, पण माका काय इमान दिसत नाही. पण अतूट प्रसंगानंतर आपला जो विमान होता ता इलास आणि थैसर बघून माका असा वाटायला लागला की ता इमान आमच्या घराकडून दिसत तितक्या दिवसून दिसत होता. मग मी पश्चाताप करू लागलो. वगीत 2000 रुपयाचा पेट्रोल खर्च केल्याने हैसरीले. पण असा नाही, नंतर मी गेले आमच्या देवळात म्हणजे आमची कुलदेवता असणाऱ्या श्रीदेव रवळनाथाच्या मंदिरात गेले, दर्शन घेतल्याने तुम्ही पण नक्की दर्शन घ्या आणि बोला श्रीदेव रवळनाथ प्रसन्न. आणि ह्या मंदिराचं सभा मंडप इतकं कोरीव काम केलं होतं ना, तर नजर धाट्याने होती बघू खतरनाकच वाटा होतो. आणि ह्याच मंदिराकडून छोटंसं रोड गेला, तो येऊन पोचता